सकाळी सकाळी नाश्त्यासाठी हेल्दी पदार्थ तुम्हाला जर बनवायचा असेल ना, तर असा नाश्ता बनवूनच बघा. लहान मुलांना टिफिनसाठी आवडीने खाता येणारा असा टेस्टी नाश्ता असेल ना, तर टिफिन परत माघारी येणार नाही. मला तर असा व्हेजिटेबल असलेला हेल्दी नाश्ता खूप आवडतो. मला वाटतं तुम्ही देखील असा नाश्ता एकदा करूनच पहा. नमस्कार मंडळी, हर्षदास फूड किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण शेवईचा उपमा बनवणार आहोत. यासाठी एका कढईमध्ये छोटी वाटी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. हलकेसे भाजून याची टरफलं काढून घ्यायची आहेत. आता याच कढईमध्ये एक पळी तेल घेऊन मीडियम गॅसवर शेवया हलक्याशा कुरकुरीत भाजून घ्यायच्या आहेत. असे केल्यानं शेवयाचा उपमा मोकळा होतो. शेवया लवकर शिजून पचायला हलक्या होतात. इथं मी घरगुती शेवया घेतल्यात. तुम्हाला जर अशा प्रकारच्या शेवया बाजारात मिळाल्या तर शेवईचा उपमा देखील टेस्टी होतो. फार करपेपर्यंत न भाजता रंग बदलायला लागला की काढून घ्यायचा आहे. दुसरीकडं भांड्यामध्ये एक वाटी शेवयांसाठी 1.5 ग्लास पाणी असं प्रमाण टाकून घ्यायचं आहे. या शेवईचा उपमा करण्यासाठी कढईमध्ये 1.5 पळी तेल घ्यायचं. इथं तुम्ही साजूक तूप देखील घालू शकता. 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं फोडणीत छान तडतडू द्यायचं. यानंतर ताजी कढीपत्त्याची पानं कुस्करून टाकायची. यामुळे उपम्याला छान अशी चव येते. तिखट चवीसाठी आवडीनुसार हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये ॲड करायच्या आहेत. जर तुम्ही लहान मुलांना देणार असाल ना, तर हिरव्या मिरच्यांचं प्रमाण कमी करा. मिरच्या तेलात छान तळून घेतल्यानंतर एक मीडियम आकाराचा कांदा यामध्ये कट करून घालायचा आहे. बघा, तुम्ही जर इथं हिरव्या मिरच्यांचं प्रमाण जर कमी केलं असेल किंवा घालणार नसाल तर 1 चमचा लाल तिखट वापरायचा आहे. यामुळे उपम्याचा रंग पिवळ्याऐवजी लाल येतो. इतकंच. कांदा गोल्डन ब्राऊन रंगावर तळत आला की पाव चमचा हिंग फोडणीमध्ये घालायचा आहे. पाव चमचा हळद यामध्ये घालायची आहे आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. आता यात तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या व्हेजिटेबल्स बारीक कट करून ॲड करू शकता. इथं मी हिरवा वाटाणा घेतला आहे, छोटी वाटी. तुम्ही इथं आवडीनुसार गाजर, बीन्स, टोमॅटो, ब्रोकोली, शिमला मिर्च देखील ॲड करू शकता. तेलात वाटाणा छान परतून झाला की उपम्याला आवश्यक एवढं मीठ भाज्यांमध्येच टाकून घ्यायचं, म्हणजे भाज्या देखील सॉफ्ट होण्यास मदत होतात. याबरोबर सुरुवातीला जे शेंगदाणे आपण भाजून घेतले होते ते मी सोलून असे छान ओबडधोबड खलबत्त्यात वाटून घेतलेत. 1-2 मिनटं हे देखील तेलात परतून घ्यायचे आहेत. जर तुम्ही भाज्या जास्त घेत असाल ना, तर एक ताट झाकून एक वाफ देखील काढून घेऊ शकता. बघा, छान असे मऊसर वाटाणे शिजून घेतलेत. अशा तुमच्या सर्व भाज्या शिजून घेतल्यानंतरच तेलात परतून घेतलेल्या शेवया यामध्ये ॲड करायच्या आहेत. भाज्यांमध्ये शेवया छान एकजीव करून घ्यायच्या. इथं फोडणीत मी आधी शेवया ॲड केल्या आणि मगच यामध्ये पाणी घालणार आहे. काही जण आधी फोडणीत पाणी घालतात. असे न करता या ट्रिकने गेल्यास पाण्याचा अंदाज चुकणार नाही. ते कसं ते मी तुम्हाला सांगते. आता इथं मी 2 ग्लास पाणी तापवायला ठेवलं. फोडणीत टाकताना शेवया बुडून थोडंसं पाणी वर घालायचं, म्हणजे शेवयाचा खूप जास्त गिचका न होता या सुटसुटीत होतात. मोठा गॅस करूनच यामध्ये पाणी ओतायचं. झाकण लावून 3 ते 4 मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. पहा, मस्त अशा शेवया शिजून झालेल्या आहेत. आता या 2 ते 3 मिनटं झाकण न लावता शिजवून घ्यायचे आहेत. आपले मटार आणि इतर जिन्नस पण छान शिजून झालेले आहेत. पहा, आता इथं आपल्याला गार्निशिंगसाठी वरतून कोथिंबीर भुरभुरायची आहे. बघा, इतका छान शिजून झालेला आहे. तर यापेक्षा जास्त तुम्ही शिजवलात तर गिचका होण्याची शक्यता असते. तर इथं मी गॅस बंद केला आहे आणि कोथिंबीर वरतून तुम्ही आवश्यकतेनुसार लिंबूसुद्धा पिळून टाकू शकता. बघा, आता इथं मस्त असा टेस्टी हेल्दी नाश्ता बनवून तयार आहे. हा असा शेवईचा उपमा गरमागरम सर्व करा. आठवड्यातून एकदा जर तुम्ही हा शेवईचा उपमा बनवलात ना, तर रोज देखील खायला कमी करणार नाही. कसा वाटला शेवईचा उपमा तर मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन भेटूया पुढील भागात.